क्राइम कंट्रोल समिति और से तरफ से मैं सुरेश पी हिवाड़े, मैं इस स्थान पर हूँ अहमदनगर में, देड़गांव में। और यहाँ पर आने के बाद मैंने एक घर में आया यहाँ पर, और ये घर की हालत को मैंने देखा है। और ये घर में ये लोग कैसे रहते हैं, इनकी हालत क्या है, इनके परिवार कैसा चल रहा है, इनका रहने के लिए जगह नहीं है, सोने के लिए जगह नहीं है, इनके घर में कुछ काम करने के लिए भी काम यहाँ पर मिलता नहीं है। तो आइए, हम जो घर पे आए इनको हम यहाँ पर सिस्टर है उनको हम मिलेंगे, इनसे बातें करेंगे। आप कितना सालों से यहाँ रहते, किती वर्षापासून तुम्ही इथं राहता? आम्ही बरेच वर्षापासून राहतो, पण 7 वर्षापासून आमचं घर पडलेलं, तरी कुणीच आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही. 7 वर्षापासून तुमचं घर पडलेलं. पडलेलं. सरकारने काय मदत केली का नाही? सरकारने आम्हाला काहीच मदत केलेली नाही. आजपर्यंत कोणी मदत पण मला दिली नाही, माझ्याकडे कोणी लक्ष पण दिलं नाही. मग तुम्ही इथं राहते कसे? मग आता ह्या अशी टाकली आम्ही, ताडपत्री तुम्ही टाकली. झोपता कुठे रात्री? रात्री ताडपत्री झोपते मी. हे काय माझी खाट बिट या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की या ताडपत्रीच्या आतमध्ये एक खाट आहे, या खाटावरती झोपतात. किती लोक आहे तुम्ही घरामध्ये? आम्ही मस्त 5-6 जण आहे. 5 लोक आहे तुम्ही. 6 मुलं त्यांचे मुलं 3. हा, म्हणजे 5 लोक या ठिकाणी राहत आहेत. आणि या ठिकाणी झोपतील कसे राहतील? तुम्ही थोडा सरकारने थोडा विचार करावा. मी विनंती करत आहे की अशा हालतमध्ये हे लोक राहत आहे. या ठिकाणी ते चूल आहे, या ठिकाणी ते जेवण बनवत आहेत. दुसरी बात आम्ही तुम्हाला विचारतो, तुमचं पती कुठे आहे? माझे पती वारलेले आहेत, मी विधवा आहे. माझे पती वारलेले आहेत, मी विधवा आहे. नक्की 20 वर्ष होऊन गेले त्यांना वारलेले. यांचा पती वारलेले आहेत, यांच्याकडे काम करायला कोण नाही आहे, यांच्याकडे पैसा नाही, यांच्या मुलांना काम नाही आहे. त्यामुळं ही हालत अशी आहे. या घरामध्ये कसे राहतील? मला एक चिंता पडली की असे लोक राहतात, तर यांच्यासाठी सरकारने काहीतरी करावं. दुसरी विनंती करत आहे की अशा लोकांकडे तुम्ही लक्ष द्यावं. यांचं घर बनवण्यासाठी, यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, जास्त गरजा तर काहीच नाही, फक्त घर बनवून द्या, ही माझी विनंती आहे. त्यांच्याकडे थोडा पैसा होता, त्यांनी या ठिकाणी हे घर बनवायला घेतलं, परंतु हे घर 7 वर्षापासून हे घर असंच पडलेलं आहे. हां, 7 वर्षापासून हे घर असं पडलेलं आहे. तर या घरावरती पत्रे नाहीत, या घराचं काम पूर्ण नाही आहे. आम्ही पाहूया या घराकडे येत आहे. आम्ही या ठिकाणी पाहत आहे की हे घर आहे, हे त्यांच्या चौकटी बघा कशा खराब झालेल्या आहेत. दरवाजाच्या चौकटी, दरवाजा बनवायचा आहे त्यांना, ही अशी परिस्थिती आहे. आज हे पण आम्ही पाहतो की ही पण फ्रेम तयार करून पडलेली आहे. किती वर्षापासून ही फ्रेम तयार करून पडलेली आहे? 7 वर्ष झाले. 7 वर्ष झाले की पडलेलं असं. 7 वर्षापासून हे घर असं पडलेलं आहे. याच्याकडे लक्ष द्यायला ना सरपंच, ना गावचे लोक लक्ष देत, ना कोणी. आम्ही पाहताय की जे डिस्ट्रिक्टचे लोक ते लक्ष देत नाही. माझी विनंती आहे की सरकारला माझी विनंती आहे की अशा लोकांकडे तुम्ही कृपा करून लक्ष द्यावं की ह्या परिस्थितीमध्ये हे परिवार जगत आहे. मी माझ्या स्वतःच्या नेत्रांनी पाहत आहे, मी स्वतः या ठिकाणी आलेला आहे, कारण या लोकांची परिस्थिती अशी बिकट आहे. तर आपल्या देशाचे पंतप्रधान असो या मुख्यमंत्री असो, या सर्वांना आम्ही विनंती करत आहोत की या परिवाराकडे तुम्ही लक्ष द्या. असे अनेक परिवार या गावामध्ये आहेत की त्यांना राहण्याचं घर नाही, त्यांना सरकारने घर दिलं नाही, सरकारने पैसे पण त्यांना दिले नाही, आणि त्यामुळे हे घर असं पडलेलं आहे. दुसरी आम्ही पाहत आहोत की त्यांच्याकडे लेकरं आहेत, त्यांचे लहान लहान लेकरं आहेत, त्यांच्या लेकरांना काम नाही, कामामुळं भरपूर काही समस्या वाढल्या गेलेल्या आहेत. तर सरकारने या बाबतीबद्दल काहीतरी दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे. तर तुम्ही माझी दुसरी विनंती ही आहे की ह्या विधवा बाईकडे कोण लक्ष देणार? सरकार लक्ष देणार नाही तर या विधवा बाईला कोण सांभाळणार? हिचं आयुष्याचा पुढचं काय? आज जर एक लेकर घर नाही त्यांना, तर हे कसे राहतील, कशी जगतील? थोडा सरकारने याच्याबद्दल थोडा विचार करावा अशी माझी सरकारला विनंती आहे, भारत सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्र्याला विनंती आहे, आणि प्रधानमंत्र्यांना त्यांना देखील आम्ही विनंती करत आहोत की त्यांनी यांच्याबद्दल दखल घ्यावी. धन्यवाद. कॅमेरामॅन राधेश्याम.